एकदा बटाटे आहे ना पाण्यात भिजवून घालून तर बघा, वर्षभर टिकणारा हा पदार्थ, झटपट होणारा, कुठलीही काही करायची गरज नाही. फक्त 2 गोष्टींमध्ये हा पदार्थ तयार होतो आणि इतका झटपट होतो ना, विचार करण्याच्या पलीकडे. फक्त मार्केटमध्ये जायचं, 2 किलो बटाटे घ्यायचे, छान असे पाण्यात भिजत घालायचे. भिजत घातलेले बटाटे सोलून घ्यायचे आणि एक अशी किसणी घ्यायची आणि एकसारख्या अशा छान अशा बटाटा पकडून ह्याच्या चकत्या पाडून घ्यायच्या. अशा पद्धतीच्या तुम्ही बघू शकता. ज्या पद्धतीने बटाटा दाखवले ना, त्याच पद्धतीने हे पकडून धरायचं, जेणेकरून एकसारख्या व्यवस्थित अशा ह्याच्या चकत्या पडतील. हे तर हे पाणी बटाटे इतक्या वेळा धुवायचे, जोपर्यंत ह्याचं पाणी एकदम निथळ स्वच्छ दिसत नाही ना, तोपर्यंत हे बटाटे धुवून राहायचे. कमीत कमी 7 ते 8 वेळा हे बटाटे आपल्याला धुवायला लागतील, कारण ह्याच्यामध्ये जे असतं ना कलर, ते सगळं निघून गेलं पाहिजे. व्यवस्थित असे हे बटाटे धुवून घ्यायचे 7 ते 8 वेळा आणि व्यवस्थित परत पाणी, जोपर्यंत आपल्याला पाणी याचं पूर्णपणे स्वच्छ दिसत नाही ना, तोपर्यंत अगदी तळल्यानंतर पांढरी शुभ्र हे दिसले पाहिजेत, असं आपल्याला हे करायचं आहे. आणि पटकन होतं. अर्धा तास परत असेच छान असे भिजायला ठेवले. परत एकदा ह्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आणि वेगवेगळ्या पाण्यामध्ये परत टाकलेलं आहे. तसं इकडे आहे ना, तोपर्यंत इकडे आपण काढूपर्यंत मस्त छान असे धुवून घेतल्यानंतर परत काढायचे आणि परत एका पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. आता हे असंच ठेवायचं. इकडे एका टोपामध्ये जरा मोठा टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ घाला, कमी जास्त मीठ घालू नका. आणि बघा, मीठ घातल्यानंतर त्याच आपण त्या चकत्या काढून घेतल्या होत्या ना, त्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि इकडे तिकडे अर्धा तास आपल्याला हे शिजवून घ्यायचं. 20 मिनटं शिजवलं ना तरीसुद्धा चालेल, पण हलवत राहायचं, जेणेकरून चारही बाजूने आपले हे दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजलं जाईल. अशा पद्धतीने हे वळतं तर होतं, पण मोडत नाही. अशा पद्धतीने समजत नसेल ना, तर एखादा तुकडा मोडायचा आणि परत बघायचा. मस्त छान असं हे शिजवून घेतलं. पाणी काढून घ्यायचं. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, फॅनखाली सुकायला ठेवून द्यायचं. पहिल्या दिवशी फॅनखाली सुकायला घालायचं. दुसऱ्या 2 दिवस किंवा 3 दिवस तुम्ही कडक उन्हामध्ये वाळवले ना, असे बघा छान असे हे बटाट्याचे वेपर्स तयार आहेत. अगदी झटपट असे होणारे हे बटाट्याचे वेपर्स. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय सांगा आणि यावर्षी नक्कीच ही रेसिपी बनवून बघा. काय वाळवणात ना मस्त छान होते आणि पटकन असे तळायला घ्यायचे. तळून तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र दिसतात, किती छान असे दिसतात, तुम्ही पाहू शकता. आणि फुललेत सुद्धा किती बघा. तर ही बटाटे चिप्स तुम्ही उपवासासाठी यूज करू शकता, वर्षभर यूज करू शकता. तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.